सगळ्या बायकांना म्हणजे सुवासिनी सगळ्यांना हळदी कुंकू लावून मळवट भरला. सगळ्यांना येडेश्वरीला बघा, येडेश्वरी आईला हळद खूप प्रिय आहे, तर सगळ्यांना हळद पण लावली आणि गजरे पण प्रत्येकांच्या केसांना गजरे पण लावले. छान अशी इकडं पूजा झाली, परड्या भरून घेतल्या. आता इकडं गाणे पण काही गाणे पण बाया म्हणायला चालू आहेत, तर मी इकडं बघा आवाज कमी केलेला आहे गाण्याचा. तर अशा प्रकारे इकडं गाणे म्हणून झाले, छान अशी पूजा झाली. मग आमच्या इकडं अशी पद्धत आहे, म्हणजे येडेश्वरी आईचे 17 शुक्रवार उद्यापनाची अशा प्रकारे पूजा केली जाते. आणि नंतर बघा विडा पण काढायचा आहे, तर विडा काढण्यासाठी पूजा सेपरेट मांडायची आहे, तर ती नंतर मांडून घेणार आहेत जे भैया आल्यानंतर. आणि त्याचबरोबर बघा इकडे किचनमध्ये सगळी काही कामं झाली, जिथल्या तिथं सगळा स्वयंपाक करून झाकून सर्व व्यवस्थित ठेवून दिला आणि सगळं आवरलं. त्याचबरोबर इकडे आरती चालू आहे. छान अशी पूजा झाली, छान अशी आरती झाली आणि देवीचं पण वारं एका ताईंच्या अंगात आलं होतं, येडेश्वरी आईचं. आणि त्याचबरोबर इकडं हळदी पण लावायला बघा अशा प्रकारे गालाला प्रत्येकाच्या हळद लावली जाते. आणि इकडं मस्त असा स्वयंपाक बघा इकडं चालू आहे, जेवणाला सुवासनी जेवत आहेत, परड्यावाल्या बाया पण जेवत आहेत. आणि इकडं मस्त असं चपाती, जिरा राईस, वरण, वांग्याची भाजी, गुलाबजामुन, ठेचा, वडी, खीर असे सगळे काही प्रकार इकडे केले होते. आणि पुरणाचा जो स्वयंपाक होता तो परडीत नैवेद्यावर घालण्यासाठी पण बनवलेला होता. अशा प्रकारे भरपूर असा इकडं स्वयंपाक केलेला होता. आणि आता गाणी सुरूच होणार आहेत, तर बघा मग येडेश्वरी आईची गाणी कशा पद्धतीने झाले ते.
आता सर्व काही झालं. आता इकडे ही भैया आले होते, म्हणजे गुरुजी आले होते. तर त्यांनी इकडे छान अशी बघा विडा काढत्या वेळेस अशा प्रकारे पूजा मांडली जाते. छान अशी येडेश्वरी आईची, तुळजापूरच्या आईची पूजा मांडली. आणि आता विडा काढून नंतर सगळ्या परड्यांमध्ये विडा घातला जातो. ज्या काही बायका सुवासिनी ज्या आलेल्या होत्या, आराधीन आलेल्या होत्या, त्यांना सर्वांना शिदोरी जी केली होती तर त्याच्यावर विडा पानाचा विडा दिला जातो. अशा प्रकारे इकडे छान अशी पूजा झाली आणि गाणी पण छान अशा प्रकारे इकडं सुरू झालेली आहेत. तर बघा तुम्हाला आजची पूजा कशी वाटली आणि तुमच्या इकडे येडेश्वरी आईची असे शुक्रवार केले जातात का, अशी पूजा केली जाते का, नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इकडं बघा विडा काढण्यासाठी असे 125 पानं आणि बरंच काही आणखीन याच्यासोबत साहित्य अशा प्रकारे घेतलं जातं. आणि इकडं विडा काढण्याचा आता सगळ्यांची जेवण झाले की बघा आईला विडा दिला जातो. त्याचप्रमाणे आता इकडे सगळ्या परड्या जेवत्या परड्या झाल्या, सुवासिनी जेवल्या. आता विडा काढण्याचा कार्यक्रम आणि इकडं गाणे पण सुरू झाले. तर बघा कसा तुम्हाला व्हिडिओ विडा काढण्याचा कार्यक्रम झाला. मग जे शेवटला जेवायचे राहिले होते तर त्यांना इतका उशीर झाला जेवण्यासाठी. अशा प्रकारे आजचा कार्यक्रम खूप छान आणि खूप पार पडला आणि खूप प्रसन्नसुद्धा असं वाटलं. आणि येडेश्वरी आईच्या कृपेने छान कार्यक्रम पण झाला. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा.